धडा पहिला. संसदीय शासन पद्धतीची ओळख. मित्रांनो, मला सांगा, आपल्या भारत देशातील पुढीलपैकी कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे? संसदीय शासन पद्धती की अध्यक्षीय शासन पद्धती? तर आपल्या देशात संसदीय शासन पद्धती अस्तित्वात आहे. मला सांगा, अमेरिकेत देखील संसदीय शासन पद्धती अस्तित्वात आहे? मी तुम्हाला एक हिंट देतो. अमेरिकेत पंतप्रधान नसतात, पण आपल्या भारतात मात्र पंतप्रधान असतात. अमेरिकेत अध्यक्ष असतात, कारण अमेरिकेत अध्यक्षीय शासन पद्धती अस्तित्वात आहे. प्रत्येक देशात वेगवेगळी शासन पद्धती अस्तित्वात आहे. भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे, याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. साधारण शासन संस्थेचे स्वरूप हे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ या 3 शाखांच्या परस्पर संबंधांवरून ठरते. कायदे मंडळ काय करते? तर कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते आणि न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते. संसदीय शासन पद्धती. आता संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? तर इंग्लंडमध्ये विकसित झाली. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकार केली आहे. इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती आणि भारतातील संसदीय शासन पद्धतीत साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. ती कशी, ते आपण आता पुढे पाहूया. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे सगळे मिळून संसद तयार होते. मुद्दा नंबर 2. संसदेचे लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते. मुद्दा नंबर 3. लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. निम्म्यापेक्षा जास्त जागा ज्या पक्षाला मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो व तो पक्ष सरकार बनवतो. मुद्दा नंबर 4. आघाडी सरकार. जेव्हा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही, तेव्हा काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात आणि त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात. मुद्दा नंबर 5. कायदे मंडळ. अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदे मंडळाचे सभासद होतात आणि सरकार स्थापन केले जाते. मुद्दा नंबर 6. बहुमतातल्या पक्षाचा नेता हा प्रधानमंत्री होतो आणि तो आपल्या काही सहकार्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. मुद्दा नंबर 7. कार्यकारी मंडळ. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. मुद्दा नंबर 8. कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावीच लागते. ते कायदे मंडळाचेही सदस्य असतात, म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती का म्हणतात? मुद्दा नंबर 1. मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. मुद्दा नंबर 2. सामूहिक जबाबदारीने कामे केली जातात. मुद्दा नंबर 3. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे असे का म्हणतात? तर संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते, तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदे मंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही, तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून
कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. संसदेचा दर्जा हा सर्वश्रेष्ठ का मानला जातो? लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने आणि जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो. भारताने संसदीय शासन पद्धती का स्वीकारली असावी? आता या प्रश्नाचे उत्तर भारताने ब्रिटिशांच्या विरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यात आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे एकतर या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली आणि मग संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. संसदीय शासन पद्धतीत चर्चा आणि विचार विनिमयाला मोठा वाव असतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. अध्यक्षीय शासन पद्धती कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष थेट जनतेतून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत होय. शासन संस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. कायदे मंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात आणि त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. कृती आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड या देशातील शासन पद्धती कशी चालते हे शोधून वर्गात त्याचे सादरीकरण करा.